शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झाली। शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले। आम्ही दिलेलं आश्वासन पाळू हेच सांगितलेलं आहे, पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहेत, त्यातले 6,000 कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आहेत। राज्यातील नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही नियमितपणे कर्जफेड करणारे शेतकरी बांधव असाल तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून 50,000 रुपयांचा प्रोत्साहन अनुदान आता वाटप केलं जाणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, येत्या 30 मिनिटांमध्ये म्हणजेच अर्ध्या तासामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये 50,000 रुपये जमा होणार आहे। बघा आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तर हे तिघे जण आज मुंबईमध्ये दाखल झालेले होते। मुंबईमधून डीबीटीचं बटन दाबलेलं आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांना तुमच्या खात्यामध्ये आता 50,000 रुपयांचं अनुदान येत्या अर्ध्या तासामध्ये जमा केलं जाणार आहे। तर सर्वात अगोदर 12 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे 50,000 रुपयांचं अनुदान सोडलं जात आहे। बघा हे पैसे टप्प्याटप्प्याने सोडले जात असतात, तर सध्याच्या स्थितीला पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। 12 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अर्ध्या तासामध्ये 50,000 रुपयांचा प्रोत्साहन अनुदान आता जमा होणार आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी अजून कर्जाची परतफेड केलेली नसेल तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट 2 लाख रुपये जमा होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही कर्जाची परतफेड करणारे शेतकरी बांधव असाल किंवा तुम्ही कर्जाची परतफेड न करणारे शेतकरी बांधव असाल तर तुम्ही हा व्हिडिओ सविस्तर पाहायचा आहे, कारण शेतकरी बांधवांना ज्यांनी कर्जाची परतफेड केलेली नसेल त्यांच्या खात्यामध्ये 2 लाख रुपये जमा केले जाणार आहेत आणि ज्या शेतकरी बांधवांनी कर्जाची परतफेड केलेली असेल त्यांच्या खात्यामध्ये अर्ध्या तासामध्ये 50,000 रुपयांचं प्रोत्साहन अनुदान जमा केलं जाणार आहे। परंतु शेतकरी बांधवांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ज्या शेतकरी बांधवांनी त्यांचे आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक केलेले असेल म्हणजे डीबीटी ऍक्टिव्ह केलेले असेल, आधार कार्ड बँकेशी लिंक केलेले असेल, यासोबत शेतकरी बांधवांनो ज्या शेतकरी बांधवांनी आपला मोबाईल नंबर बँक खात्याला लिंक केलेला असेल, ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढलेलं असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नियमित कर्जफेड करणारे शेतकरी बांधव म्हणून त्यांच्या खात्यामध्ये 50,000 रुपयांचा प्रोत्साहन अनुदान आता जमा केलं जाणार आहे। आणि ज्या शेतकरी बांधवांनी आधार कार्ड बँकेला लिंक केलेलं नसेल, यासोबत मोबाईल नंबर बँकेला लिंक केलेला नसेल, फार्मर आयडी कार्ड काढलेलं नसेल तर त्या शेतकरी बांधवांना हे 50,000 रुपयांचं अनुदान मिळणार नाही आणि त्यांच्या खात्यामध्ये कर्जाचे 2 लाख रुपये जमा सुद्धा होणार नाही। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि तुम्ही कर्जाची परतफेड केलेली असेल आणि जर तुम्हाला प्रोत्साहनाचे 50,000 रुपये मिळवायचे असतील किंवा तुम्ही कर्जाची परतफेड केलेली नसेल, तुम्हाला डायरेक्ट 2 लाख रुपये मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, कारण अर्ध्या तासामध्ये म्हणजेच 30 ते 35 मिनिटांमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून अनुदानाचे पैसे आणि कर्जाचे 2 लाख रुपये आता जमा केले जाणार आहेत। आता बघा शेतकरी बांधवांनो, गावाच्या पारावरती मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू होते। भरपूर शेतकरी बांधव बँकेच्या बाहेर थांबून चर्चा करत होते, भरपूर शेतकरी बांधव चहाच्या टपरीवरती चर्चा करत होते। परंतु शेतकरी बांधवांनो, इथून पुढे तुम्हाला आता चर्चा करण्याची गरज भासणार नाही, कारण सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेला होता की शेतकरी बांधवांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून 2 लाख रुपयांची कर्जमाफी केली जाईल आणि जे नियमितपणे कर्ज फेडत आहेत तर अशा शेतकरी बांधवांना 50,000 रुपयांचं अनुदान दिलं जाईल। तर शेतकरी बांधवांना अखेर तो दिवस आता आलेला आहे, ज्या दिवसाची वाट तुम्ही भरपूर दिवसांपासून पाहत होतात तर तो दिवस आता आलेला आहे। मग एकंदरीत शेतकरी बांधवांना कोणकोणत्या शेतकरी बांधवांना 50,000 रुपयांचं अनुदान आता जमा केलं जाणार आहे
आहे, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 लाख रुपये जमा केले जाणार आहेत. कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांना हे अनुदानाचे 50,000 रुपये मिळणार नाहीत. मग हे 5 प्रकारचे शेतकरी बांधव कोणकोणते आहेत हेच आता आपण पाहून घेऊया. त्यासोबत शेतकरी बांधवांना जे शेतकरी बांधव या 5 प्रकारामध्ये येत असतील त्या शेतकरी बांधवांचे 2 लाख रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांना तुम्ही सुद्धा या 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांपैकी नाही ना हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ सविस्तर पहा. परंतु शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. या 36 जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधव जास्तीत जास्त संख्येने राहत आहेत. मग शेतकरी बांधवांनो, एकाच दिवसामध्ये सर्व जिल्ह्यामधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रोत्साहन अनुदानाचे 50,000 रुपये आणि कर्जाचे 2 लाख रुपये जमा करणं शक्य होत नसतं. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून म्हणजेच एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून सर्वात अगोदर 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. 12 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचे 50,000 रुपये अर्ध्या तासामध्ये आज जमा केले जाणार आहेत आणि आज 12 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जाचे 2 लाख रुपये सुद्धा जमा होणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही कर्जाच्या 2 लाख रुपयांची वाट पाहत असाल किंवा तुम्ही नियमितपणे कर्ज फेड करणारे शेतकरी बांधव असाल आणि तुम्ही 50,000 रुपयांच्या प्रोत्साहनाची वाट पाहत असाल तर शेतकरी बांधवांनो, अर्ध्या तासामध्ये तुमचे 50,000 रुपयांची आणि 2 लाख रुपयांची प्रतीक्षा संपून जात आहे. यासोबत शेतकरी बांधवांनो, राज्यातील जे शेतकरी बांधव पीक विम्याची वाट पाहत असतील तर त्या शेतकरी बांधवांची पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपून जात आहे. बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला याच्या अगोदर पीक विम्याचे पैसे कमी जास्त मिळालेले असतील, परंतु आता शेवटचा टप्पा वितरित केला जाणार असून या शेवटच्या टप्प्यामध्ये जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या स्वरूपामध्ये हे पैसे आता जमा केले जात आहेत. बघा, तुमचा 2021 सालापासून ते 2025 सालामध्ये कोणत्याही पिकाचं नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला आता त्याचा पीक विमा सोडला जात आहे. म्हणजे शेतकरी बांधवांनो, तुमच्या कापूस पिकाचं नुकसान झालेलं असू द्या, सोयाबीन पिकाचं नुकसान झालेलं असू द्या, तूर असू द्या, मूग असू द्या, भुईमूग असू द्या, ज्वारी असू द्या, बाजरी असू द्या, हरभरा असू द्या, गहू असू द्या किंवा इतर कोणतेही पिकं असू द्या, तर त्या सर्व पिकांचे पैसे पीक विम्याच्या स्वरूपामध्ये तुमच्या डीबीटीच्या खात्यामध्ये आता सोडले जात आहेत. आणि खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांना तुमचे पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा आता संपून जात आहे. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आज ज्या 12 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचे 50,000 रुपये आणि कर्जमाफीचे पैसे सोडले जात आहेत तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत हेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊया. तर बघा शेतकरी बांधवांना, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून कर्जमाफी करू असे भरपूर दिवसांपासून सांगण्यात येत होते. परंतु शेतकरी बांधवांना, अखेर शेतकरी बांधवांनी जे काय आंदोलन केलेले होते, उपोषण केलेले होते, तर त्या उपोषणाला आणि त्या आंदोलनाला खऱ्या अर्थाने यश आलेलं आहे. यासोबत महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी सुद्धा पंढरपूर येथे उपोषण केलेलं होतं. तर त्या उपोषणाला सुद्धा खऱ्या अर्थाने यश आलेलं आहे. कारण अखेर सरकार झुकलेलं आहे. सरकार अर्ध्या तासामध्ये या 12 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 50,000 रुपयांचं नियमितपणे कर्ज फेड करणारे जे शेतकरी बांधव आहेत त्यांचे 50,000 रुपयांचे प्रोत्साहन अनुदान आणि ज्या शेतकरी बांधवांनी कर्जमाफीचे पैसे भरलेले नव्हते त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट कर्जाचे 2 लाख रुपये आता सोडले जात आहेत. आणि शेतकरी बांधवांना, तुम्हाला अखेर आता दिलासा मिळत आहे. त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर शेतकरी बांधवांना आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने या ज्या 12 जिल्ह्यांमध्ये प्रोत्साहन अनुदानाचे 50,000 रुपये आणि कर्जमाफीचे 2 लाख रुपये सोडले जात आहेत तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत हे आपण सविस्तर पद्धतीने पाहून घ्या. परंतु शेतकरी बांधवांना, सरकारने दिलेल्या माहितीनुसार म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील जे शेतकरी बांधव या प्रमुख 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये कर्जमाफीचे जे काय 2 लाख रुपये आहेत ते 2 लाख रुपये सोडले जाणार आहेत आणि जे काय प्रोत्साहन अनुदान 50,000 रुपयांचं आहे तर ते 50,000 रुपये सोडले जाणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना आता आपण वेळ न घालवता ज्या
4 पात्रता लावलेल्या आहेत. तर त्या 4 पात्रता कोणकोणत्या आहेत हेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घ्यात. बघा शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसांपासून कर्जमाफीच्या पैशांची वाट तुम्ही पाहिलेली होते. भरपूर दिवसांपासून प्रोत्साहन अनुदान 50,000 रुपयांची वाट तुम्ही पाहिलेली होती, परंतु अखेर आता तुमची प्रतीक्षा संपत आहे. तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून अनुदानाचे 50,000 रुपये आणि कर्जमाफीचे 2 लाख रुपये आता जमा केले जात आहेत. तर एकंदरीत शेतकरी बांधवांना आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने हे जे पैसे सोडले जात आहेत तर हे पैसे कशा स्वरूपामध्ये सोडले जात आहे याविषयी माहिती देऊन टाकतो. परंतु जर तुम्ही शेतकरी बांधव असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये प्रोत्साहन अनुदानाचे 50,000 रुपये जमा झाले पाहिजेत आणि जे शेतकरी बांधवांनी कर्जाची परतफेड केलेली नसेल त्या शेतकरी बांधवांना जर वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये डायरेक्ट 2 लाख रुपये जमा झाले पाहिजे, तर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटात सविस्तर पहा. बघा, पुढच्या 2 मिनिटांमध्ये आपण सविस्तर पद्धतीने 12 जिल्हे कोणकोणते आहेत की ज्या 12 जिल्ह्यांमध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांचे 50,000 रुपये आणि कर्जाची परतफेड न करणाऱ्या शेतकरी बांधवांचे 2 लाख रुपये जमा होणार आहेत. तर ते 12 जिल्हे आपण सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत. परंतु हे 12 जिल्हे पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांना या 50,000 रुपयांसाठी आणि या 2 लाख रुपयांसाठी सरकारच्या माध्यमातून ज्या 4 पात्रता लावलेल्या आहेत तर त्या 4 पात्रता कोणकोणत्या आहेत हे आपण पाहून घेऊया. त्यासोबत ज्या 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांना 50,000 रुपयांचं अनुदान आणि ज्या 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांना 2 लाख रुपयांचं अनुदान या ठिकाणी मिळणार नाही तर ते आपण सविस्तर पद्धतीने पाहून घ्यात. बघा शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होते, परंतु अखेर तुमच्या आता प्रतीक्षा संपत आहे. तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. तर शेतकरी बांधवांना आता तुमचा भरपूर वेळ घेतलेला आहे, इथून पुढे तुमचा वेळ घेणार नाही. बघा शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसांपासून तुम्ही सरकारकडे कर्जमाफीची मागणी करत होतात, तर शेतकरी बांधवांनो अखेर तुमची आता कर्जमाफीची मागणी पूर्ण होत आहे. यासोबत शेतकरी बांधवांनो, जे शेतकरी बांधव नियमितपणे कर्जफेड करणारे शेतकरी बांधव आहेत तर त्या शेतकरी बांधवांना सुद्धा खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. तर एकंदरीत आता आपण वेळ न घालवता हे जे तुम्हाला 50,000 रुपये जमा केले जाणार आहेत तर हे 50,000 रुपये कशा स्वरूपामध्ये जमा केले जाणार आहेत आणि जे 2 लाख रुपये तुमच्या खात्यामध्ये सोडले जाणार आहेत तर हे 2 लाख रुपये कसे तुमच्या खात्यामध्ये सोडले जाणार आहेत याविषयी माहिती देऊन टाकतो. बघा शेतकरी बांधवांनो, 50,000 रुपयांच्या अनुदानासाठी आणि कर्जाच्या 2 लाख रुपयांसाठी सरकारच्या माध्यमातून जे पहिले पात्रता लावण्यात आलेले आहे तर ते पहिले पात्रता म्हणजे तुम्ही शेतकरी बांधव असणे आवश्यक आहे. यासोबत शेतकरी बांधवांना दुसरी पात्रता तुमच्याकडे शेतजमीन कमी असायला पाहिजे, तरच तुम्हाला 50,000 रुपयांचं प्रोत्साहन अनुदान आणि 2 लाख रुपये मिळणार आहेत. यानंतर शेतकरी बांधवांना तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे, तरच तुम्हाला हे 50,000 रुपयांचं प्रोत्साहन अनुदान आणि कर्जाचे 2 लाख रुपये आता जमा केले जाणार आहेत. बघा शेतकरी बांधवांना, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होते, परंतु शेतकरी बांधवांनो अखेर तुम्हाला आता दिलासा मिळत आहे आणि शेतकरी बांधवांनो तुमचे आता या 50,000 रुपयांची प्रतीक्षा आणि 2 लाख रुपयांची प्रतीक्षा आता संपून जात आहे. बघा शेतकरी बांधवांनो, ज्या 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांना हे अनुदानाचे 50,000 रुपये आणि कर्जाचे 2 लाख रुपये मिळणार नाही तर ते 5 प्रकारचे शेतकरी बांधव लगेच सांगतो. बघा, ज्या शेतकरी बांधवांचे उत्पन्न जास्त असेल, ज्यांच्याकडे जमीन जास्त असेल, जे सरकारी कर्मचारी असतील, जे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवासी नसतील, यासोबत शेतकरी बांधवांनो पांढरे रेशन कार्ड असेल तर तुमचे कर्जमाफी होणार नाही आणि तुम्हाला कर्जाचे 50,000 रुपये मिळणार नाही. तर बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार तुमच्या खात्यामध्ये अनुदानाचे 50,000 रुपये आता जमा केले जाणार आहे. त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि जर तुम्ही 50,000 रुपयांच्या अनुदानाचे किंवा शेतकरी बांधवांनो जर तुम्ही या ठिकाणी कर्जाच्या 2 लाख रुपयांची वाट पाहत असाल तर तुम्हाला आता दिलासा मिळत आहे आणि तुमची कर्जाच्या 2 लाख रुपयांची आणि 50,000 रुपयांची प्रतीक्षा संपून जात आहे. फक्त शेतकरी बांधवांनो, तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढायचं आहे, तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक करायचं आहे. म्हणजे जे शेतकरी बांधव महत्त्वपूर्ण
महत्त्वपूर्ण अशी कामे करतील त्या शेतकरी बांधवांना अनुदानाचे 50,000 रुपये आणि शेतकरी बांधवांनो कर्जाचे 2 लाख रुपये मिळणार आहेत। बघा, सरकारने दिलेल्या माहितीनुसार अखेर 50,000 रुपये हे जे प्रोत्साहन अनुदान आहे तर याचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि जे कर्जाचे 2 लाख रुपये तुमच्या खात्यामध्ये सोडले जाणार आहेत त्याचा मार्ग सुद्धा मोकळा झालेला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो इथून पुढे तुम्हाला आता वाट पाहण्याची गरज भासणार नाही। डायरेक्ट तुम्हाला डीबीटीच्या माध्यमातून अनुदानाचे 50,000 रुपये आणि डीबीटीच्या माध्यमातून तुम्हाला कर्जाचे 2 लाख रुपये आता सोडले जाणार आहेत। तुम्ही फक्त आधार कार्ड बँकेला लिंक करा, फार्मर ID काढून ठेवा, महत्त्वपूर्ण अशी कामे करून ठेवा। लवकरात लवकर तुम्हाला 50,000 रुपये अनुदानाची कर्जमाफीची 2 लाख